नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट। होळी निमित्त महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणीच्या आनंदात पडला भर। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींना आणखीन एक कोणतं गिफ्ट मिळणार आहे व होळी निमित्त या महायुती सरकारच्या निर्णयाने या लाडक्या बहिणींच्या आनंदात कशा पद्धतीने भर पडलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट। होळी निमित्त महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणीच्या आनंदात भर। बघा, लाडकी बहीण योजना होळी गिफ्ट काय असणार आहे। लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळांद्वारे अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले। प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात या ठिकाणी पोहोचवण्यात येणार आहेत। बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली। त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणत 1500 रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरू केले। त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत या महायुतीला भरभरून मतदान केले आणि आता महायुतीच्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे। होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप या ठिकाणी होणार आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारक हे महिलांना साड्या या ठिकाणी दिल्या जाणार आहे। त्या संदर्भातील आदेश हे राज्याच्या पुरवठा विभागाने या ठिकाणी काढले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळांद्वारे अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले। प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत। होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी या ठिकाणी दिली जाणार आहे। बघा, अशी मिळणार साडी कशी असणार आहे, एकूणच कशा पद्धतीने साडी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पास मशीनद्वारे या मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी या ठिकाणी दिली जाणार आहे। राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे। बघा, जळगावात सणापूर्वी साडी मिळणार। जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील 1,35,302 महिलांना होळी सणापूर्वी साडी मिळणार आहे। अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी या ठिकाणी दिलेला आहे। बघा, महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात या ठिकाणी आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आनंदात आहेत, परंतु साडीचा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे। महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना महायुती सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना होळी निमित्त आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे।
साडी जो आहे तो भेट देण्याचा निर्णय राज्य यंत्रमाग महामंडळांद्वारे अंत्योदय शिधापत्रिक धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।